बाया कोथिंबीर लय मस्त झाली. 10-12 दिवसात मस्त काढायला येईल बाई. कोथिंबीरीला भाव आहे, पैसाच होईल आपल्याला. चला आता आहे ना घडीभर बसते, कुणीतरी येऊन जायले. लोकांना तर काही पुरत नाही बाई. हां थोडीशी आली नाही तर लागले न्यायला लगेच सुरुवात. घडीभर बसते इडं आणि मग जाते घरी. लय मस्त कोथिंबीर झाली. असं वाटतं नुसतं पाहतच राहावं कोथिंबीरीकडं. पैसाच होईल पण यावर्षी. आता गेल्या सालपेक्षा लय मस्त कोथिंबीर आहे यावर्षी. का वहिनी इकडे आल्या का? काय भाऊजी हे कोथिंबीर काय आले होते चक्कर द्यायला? अहो काय झालं माहिती का, हा. या बाजूला आहे ना सायवट राहिलं ना, सावली पडते ना, त्याच्यामुळे मग व्यवस्थित कोथिंबीर वाढणार. त्या बाजूची बा किती वाढली बा. या एवढाच पट्टा हे झालाय. तिकडं पाना कशी नाचायला निघली जशी. किती मस्त झाली कोथिंबीर. इथं वाढा ना अजिबात या साईडनं. होईल ते आता या गारव्यामुळं. बरं मी काय म्हणतो वहिनी, या वर्षी पण आपल्याला पैसाच होईल बर का कोथिंबीरीचा. काय लय नाराज दिसतोय भाऊजी, काय झालं? तुम्हाला एक सांगायचं होतं. तोंड का उतारलं? तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती वहिनी. बोला ना. मग कसं आहे तुम्ही नाराज तर नाही होणार ना? आता नाराज व्हायचं काय त्याच्यामध्ये? घरी कसं माहिती कोणी राहतं ना. हा म्हणलं घरी सांगणं चांगलं नाही आहे. काय झालं? काजल आजारी झाली का काय? नाही हो वहिनी तसं नाही. स्वीटी येईल ना स्वीटी. हा थोडं तिच्यावर तुम्ही लक्ष ठेवा, तिला थोडं दापा. भाऊजी तुमचं ना आता नेहमीचं झालं बाई. मागच्या टायमाला तुम्ही तेच घरानं घेऊन आलं, तुमची बायको बाला 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 बोलायला लागली, असं झालं तसं झालं, आणि आता तुम्ही ना लगेच वावरातच आले लगेच. बरं मला सांगा आता माझं दुखणं मी तुम्हाला एकदम सांगतो ना, सांगू तरी कोणाला? बरं तुम्हाला नाही सांगा, दुसऱ्याला सांगून काही फायदा बी नाही ना. बरं तुमचं काय म्हणणं काय? ऐका एकदा ऐकून तर घ्या. बरं सांगा. मला ना तिचे लक्षणं चांगले दिसते नाही ना, आप्पाचं पण लक्षण चांगलं दिसून नाही राहिलं. म्हणजे तुमच्या भावाचं? हा कारण मी 2-3दा पाहिलं, माझ्या असं लक्षात आलं का यांच्यात काहीतरी गडबड चालू आहे. हा का? हा म्हणजे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं? डोळ्याने म्हणजे मला कोणी सांगितलं नाही, मी स्वतः पाहिलं. मी काजलला बोललो, काजल बी ध्यान नाही देऊ राहिली. ती म्हणे हा तुमच्या डोक्यात फरक पडला का? म्हणलं या बाई मी पाहिलं. तिथे उलट मला म्हणत होती तुम्ही सांगू नका म्हणे ताईला. आता तुम्ही विचार करा, टाळी एका हाताने वाजत नाही. तुमचा भाऊ काय सुईचा आहे काय? आपण मग आता ते तर आहेच पोरगळ आहे, त्याला काही कळत नाही, पण यांना काही कळा ना का? त्याला बोललो मी, आप्पा म्हणलं असं करू नको, चांगलं नाही. कारण काय माहिती का, सांगत गोष्ट पांगत जाय. बरं आपल्या खानदान किती, आपली किती इज्जत आहे, आणि हे जर माहीत पडलं लोकायला गावामध्ये तर सांगा बरं आपली काय पचली. मला आहे ना हेच नाही वाटत बाई. तुम्ही ना मा बहिणी होतो आरोप करताय ना, तो मला आहे ना पटतच नाही भाऊजी. लय टाइम झाला याच्यामुळे मी कमीत कमी 15 दिवसापासून विचार करतो का वहिनीला मी सांगू का नको सांगू, सांगू का नको सांगू. शेवटी म्हणलं चला पोटात ठेवल्यापेक्षा सांगून द्यावं एकदा. बरं आता तिच्यावर संशय घेत होते आता स्वतःच्या भावावर घ्यायला लागले. भाऊ आता या बाय मला काही ते जे खरं आहे ते मी सांगितलं. बाकी वहिनी तुम्ही विश्वास किती ठेवायचा ते तुम्ही ठरवा. बरं तुम्ही काय डोळ्यांनी पाहिलं का? पाहिलं. कुठं पाहिलं? मी मागच्या मी आता कसं काय दाखवा, ते का तिकडे असतील का मागच्या घरात आहे ना. आता कशा आवाज येत होतो मला सांगायला लाज वाट राहिली. काय सांगा? हा बरं तुम्ही चला तर मा सांग कधी नाही. आता काय करते जाऊन? आता काय आपल्याला जाऊसर राहतील का ते? आपल्याला जाऊसर राहतील का? मग डोळ्यांनी पाहिलंय ना तुम्ही. लय छत्रे दे असं काय म्हणते ना, पापणी लावू देते नाही डोळ्याची लगेच सुरू. आता काय डोकं लावा. नाही तुम्ही नाही माझ्या पट आणि तिथं जाऊ दे. आता तिला नाही काय पोराशरला कळत, पण या बाबाला नाही कळत का? काम करा ना, ठेवत्या कशाला आपल्याकडं द्या ना काढून. झाले आता काय मी ती 8-15 दिवस राहते. तिला म्हणा बाई आमचे काम धंदे काही ते काही बी कारण सांगा. बरं जाऊ दे, चला मला पाहू द्या. मला आहे ना आता पहिले तुमच्या भावाकडे जाते आणि दोघांना बी अशी घेते ना. हा नाही तुम्ही ना एकदा पहा पहिले आणि मग ते पावला. कारण कसं आहे डायरेक्ट असं बोल नका मी सांगितलं म्हणून. नाही तुमचं नाव कायला सांगल मी. चला भाऊजी चला, काहीतरी करा बरं का. पण नक्की नाही आता डायरेक्ट बोलू नका बरं का. डायरेक्ट बोलले मग खेळ होईल. बर चला बाई कामावरले बसा निवांत. लई काटाळा येतोय कामाचा. सिटी इकडे 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 इकडे. अरे मला त्यांना फ्रेंडला भेटायला जायचे. इकडे कुठे तुझा फ्रेंड आले? इकडे कोण आलं तुझं? तिथं आहे ना माझी गावामध्ये माझी फ्रेंड आहे ना, तिकडे राहते ना. कोणती फ्रेंड? 2 मिनिटं येते मी. काम आहे मला. तुला आमच्या गावात येऊन कसं काय फ्रेंड मिळाली? अरे ती माझ्या संगती शिकत होती ना कॉलेजला, म्हणून ती भेटायला जाते मी तिला. असं तू एक संगती शिकत होती ती तिकडं तू इकडं. अरे मग मी कॉल केला ना, ते आले मला भेटायला. बस अरे
कशाला बसायला लावताय? अगं बस ना. मी काय म्हणते, अगं तू बस ग, बस इथं. लेट होते मी. कुठं लेट होती? काम आहे मला. खाल्लं पिल्लं का? अरे जाऊ दे, मी नंतर खाते. काय ते नाश्ता केला हो ना तुझी बहीण म्हणाल बाई माझ्या बहिणीला जेवायला नाही दिलं. नाही नाही तसं नाही आहे, मला भूक नाही आता. मी काय बघ, पोट पोट किती मोठं होतंय माझं. हा तू इकडं आले का पोटच मोठं होतं तुझं. दुसरं काय 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 तिकडं? अरे माझी फ्रेंड ते ना, ती इकडे बोल कॉल करते मला. एक काम कर, इकडे बोलव तिला फोन करून आपण गप्पा मारत अरे बसू. 1 मिनिट. अगं थांब ना, येते मी. थोडे कामात आहे ग, 5 मिनिटात येते ना. अगं मला दाखव बरं कोण. अरे काय नाही, ती माझी फ्रेंड आहे ग. मी जाऊ का? अगं बस गा, तुला एक विचारायचं. बस खाली बस बस. काय तुला लग्न करते का नाही? लग्न काय करायचे आता या? एक काम आहे, माझ्याकडे लय भारी स्थळ आहे का, पाहायचा का पोरगा? मी तुझ्या ताईला बी सांग. काय करतोय तू? मस्त त्याचं काय काय आहे, त्याचं बंगला आहे, गाडी आहे. का मी ना नंतर येते, 2 तासांनी येते मी. मग आपण ते लग्नाचं जे असेल ते मुलगा दाखव मग मला संध्याकाळी. अगं 2 तासांनी मी काय म्हणते, कॉल येते ना आली का तुम्हाला अशीच सांगत. अर्जंट आहे मला. काय आहे ना, हे बघ तिची ट्रेन सुटणार आहे म्हणून ती मला बोलवते. ट्रेन सुटायला बाप तिकडे जावं लागेल नाशिक रोडला. हा तर तिकडेच जायचं ना तिला बसवायला. कुठे जाती तिथं? स्टँडला. तुझी ताई बोवा बडबड कराल. जाऊ नाही, नको नाही, कुठे ती ताईला सांगितलं मी. ताईला सांगितलं. येते मी, येते. बसा तुम्ही 2 मिनिटं. बाय. काहीतरी ध्यान आहे मला, जरा पाहायला जाऊ द्यायच्या माग. फोन बी तो कोणाचा तरी दुसऱ्याचाच होता. हा मला वाटत हा इकडे गेली म्हणजे नक्कीच. पाहू दे बरं मला हिचं. थांब. आली तू? ते ना पाहिलं ती दीदीने मला. पाहिलं दीदीने, माग लागली की काय, मला ते लपून लपून आले मी. अरे आपला कोणाला सवस येणार आहे? पण काय करताय? झोप येते का? झोप तू येणार होती, मला झोप येईन का? बयो इकडे तो भाऊजी आहे मध्ये आतून. ते तर मागात झोपायला राहिले. सारखं झोपच आहे ना, सारखं उठ उठ बसतो. बरं कसं वाटतं? कसं वाटणार? चांगलंच नसतं, मला वाटणार ना. करमतच नाही. हो का? हम्म. मग काय करायचं? मग तू तू तुला करमत? नाही ना, आपण लपून आले मी. तिकडे ती ताई मला भेटली, ती तिचं बसवत होती. मी म्हटलं मग चालली माझी फ्रेंडला भेट. जाऊ दे. काय करत? आज मी तुला सोडणार नाही बाबा. का? काय म्हणते? लय बरं वाटतं बघ तू माप. लय असं वाटतं तुम्हाला बरंच वाटणार ना. असं वाटतंय ना, काय मी पार असं एकदम याच्यातच आहे काय ना, काय आकाशातच वाटतं. मी तो रुसला. का? काय रचलंय? लेट आली तू. हा काय लेट आली तर कसं सगळं पाहतं मला. लपून लपून यावं लागतं मला. लपून लपून मग असे फिरा ना इकडे. काय तिकडं तोंड करून बसले? मजा वाटते ना. तुला लय आवाज आली काय ना. मग बाबू काय करावा? मला हे म्हणत होती तरी मलाच कळालं नाही. आता यांना जाऊन सांगायला लागल. पण काय ऐका पटतो बाबा 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 बाबा. चल पाहू दे, मला जाऊ देत आता. मला लय मूड आला होता. काहीतरी तुला सोडणार बरोबर मी. आता घरात कोणी काय म्हणते ते सगळे येणार. मी पडून जाते लवकर लवकर भेटून. हा मग उशीर होईल.
मला भीती वाटतं कोणीतरी पाहतंय असं नाही वाटतं पा. मला. कुठं कोण पाहिलं कोणीतरी बी ऐका काहीतरी आवाज आला तिकडं. माहिती बाबा. नाही तर उठून तरी पाहिजे उठून पाहिलं ग झालं. पांघरून घ्या ना ग वरून कोणतरी पाहिलं ना तोंड नाही दाखवायचं आपण. दिसता नाही ना. चला भाऊजी. हो तुम्ही कुठे गेले होते हो? काय नाही केलं होतं सहज. सहज मळ्यात आले होते ते. वहिनी मळ्यात होती ना. मळ्यात आले होते का? हा असं मी ते कोथंबीरी गेले होते ना. काय झालं तुला? काय झालं का गावावर का राहिली? अहो ते हा ते भाऊजी मध्ये झोपेले. मग झोपू द्या ना. जपेलच राहते ना ते. झोपेले स्वीटी पण आहे तिकडं. काय? 2 जण. पाय तुला बोललो होतं ना मी. वहिनी? मी आत्ताच पाहून आले. कुठं? तिथं रूम मध्ये होती. पण आता नक्की आहे ना. या बा वहिनी मी तुम्हाला बोललो ना. मी हिला बोललो होतो बरं का पहिले. ही म्हणे तुमच्या डोक्यात फरक पडला म्हणे. बरं तुम्ही थांबा. हा. चला मला दाखवा. लय झालं आता तुमचं. चला चला चला. आज कळेल काय ते. झोपेले असेल मध्ये मध्ये या. चला चला तुम्ही पाहतो. अहो पण होती ती. चल बाहेर. अहो मी पाहिलं होतं पाहिलं आता. होतं. हा ना आता खिडकीतूनच पाहिलं मागून. बस झालं आता. झालं का समाधान? हा दमून खमून येतो माणूस कामधंदा करून सुम झोपेले. तुमच्या दोघा नवरा बायकोंच्या डोक्यात झाले पाणी. हा तुम्हाला नुसतं ती माई बहीण आल्यापासून नुसती डोळ्यात सलू राहिली आणि ही इडवती ती तिडवती. आहे का कुत्रा तरी तिड? अहो खोटं नाही बोलतो आम्ही. खरं खोटं नाही सांगितलं ना. बोलत तर ती दिसती का तुम्हाला तिड? ए, तू नक्की पाहिलं होतं का? आता हे डोळ्याने पाहिलं ना चांगलं. चष्मा काढून पाहिला. आधी असं झालं वहिनी. मी तिला तसं बोललो होतो ना. तिने माझी असं विश्वास नाही ठेवला. पण बरं का वहिनी. आज आहे ना ते आज अचानक हे झालं. वहिनी, हा ना मग मी म्हणते काय गेली कुठं ती? ऐका वहिनी बरं का. हे लई मला क्वेश्चन नाही गिराईक दिसते मला. मला तर वाटतं आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागला. असे नाही सापडणार आहे. असे आपण प्रयत्न करू. वहिनी तुम्ही तो विश्वास ठेवा. ऐका तुम्ही. उभा जाऊ द्या ना. नाही आई तुम्ही पटत एकदा मरू द्या. विश्वास अहो, तुमचा कितवा टाइम झाला आता? हा काय नाही कुठे गेले तू? कुठे गेली होती? मी माझ्या फ्रेंडला तिथं बस स्टँडला बसवायला गेली होती. हा का? तुला इकडे फ्रेंडही झाले का? मी बोलली होती तिला एवढं कोणी फ्रेंड अशी बोलली होती. भेटून मला आले का मग? हा भेटून आली. काय ग? कोणाला भेटून आली? माझी फ्रेंडला नाही का तुम्हाला सांगितलं फ्रेंडला बस स्टँडला बसवायला जाते. हा का? बरं बरं. मग माझंच काहीतरी झालं असं. हा बाळाबाजाची ट्रेन होती ना ती मुंबईहून आली होती. हा का? बरोबर. मी काय म्हणते जाऊ बाई तुम्ही ना थोडं झोपून घ्या. आराम करा. तुमची ना तब्येत ठीक नाही एवढ्यामध्ये. काही दोघा नवरा बायकोंची नाहीये. हा काय झालं ताई? नाही काही नाही झालं. काही नाही झालं. नाही बरं एक काम कर काही नाही काजल. झालं. काही नाही. आपण चल. काही नाही झालं. तुम्ही काही बोलू नका. काही नाही. उगा आपलं डोक्याला ताण द्या. त्या कामाधंद्याचा टाइम आणि तुमचं भलतं चालू राहतं. नाही हो. आणि काय ग इकडे तिकडे काला बुरकाळत तू? नाही मी त्याला सांगून गेली होती ना. ती फ्रेंड फोन करत होती. तिने पाहिलं नाही इकडं गावाला म्हणून ते आली होती. मी कसं एकटी सोडू तिला? जेवली का तू? हा जेवली ना. तुला मी काय सांगितलं स्वेटे एक केस आहे ना बांधून घेत जाय. अरे ते मी लवकर गेली ना मग ते राहिले सगळं. चल चल जेवण करू आपण दोघी जणी. जेवून घ्यायचं ना तो. हा जेवू चल. एवढा टाइम आणि तुम्ही कशाला तोंड उतरलंय तुमचं? काय नाही जाऊ दे. चल. काय म्हटलं का त्यांनी? त्यांच्या डोक्यात पाणी झालंय. आप्पा काय चाललंय? काय मी काय आणतो का ते खंडूच्या पुरीची सुपारी आहे. जातो का तू? जागाड्यात मी ना. अरे तुला बोलेले. माहीत तब्येत नरम झाली जसं की रात्री जुलाब झाली मला. मग हा का? ते गोडदाड खालं का हा. ते आणखीनच पोट डाळी पडत. आणि त्याने विचारलं तर काय सांगू आता? ते सांगू तब्येत म्हणा खराब आहे. आजारी म्हणा.
अरे जिगरी जोडीदार तुझा लग्नाला 4 दिवस जाईन बाबा आधीच. आता काय सांगतो जीवापेक्षा आता काय हाय जिगरी जोडीदार समजून सांगता ना. आता तू सुद्धा हिंडाय पाहिजे ना बाबा समाजामध्ये. काय माहिती का तुझ्या ओळखी पाळखी जास्त आहे. तू गेला म्हणजे थोडंसं आपलं वजन पडतं. माझं आहे पण तुम्हा सारखं पोरं सोरं गेले म्हणजे जेवलं का येते मला ना पाहुणं रावळी वाटी लावतो मला येत नाही. हा ते आहे म्हणा. हा जाऊ दे मग आराम कर. जा तब्येत बरी नाही ना. काय जुलाबूर राहिले का? लय जुला बोल सुटलं गोळ्या बिळ्या आहे ना ते नाही का त्या लग्नाला गेलो पाहुणे आग्रह केला बोन दिला बरं ठेकीच्या पुरीच्या लग्नात. असं बी आजकाल तुला गरज थोडीच वाटत नाही. काय भानगडे काय माहिती काय कळालंच मला. काय नाही म्हणजे तू एवढे महिने 1.5 महिन्यात आहे ना नाही डायरेक्ट तुला तुम्हाला सुद्धा माणसामध्ये फिरायला जाऊन द्यायला पाहिजे बाबा. म्हणून घर सोडित नाही का? हा. बरं काय नाही सवय लागली पाहिजे तसं बी. नाही झालं ना ते जुला म्हणाले चालत काय नाही. माझ्या ओळखी पाळखी होतील त्या निमित्तानं नाही का? बरं तिला माणसात बसलं ना आला पोट आटून मी परत उठायचं परत यायचं उठायचं नाही ते बरोबर आहे. त्यापेक्षा आपलं घरी ना बरं जाऊ दे आता इथून पुढे आहे ना झोपच तू आराम करीत जा. रात्री झोपेलच ना माझी मी जात जाईल आता. डोळे उघडेस रातभर. हा का बरं झोपच आहे ना पोटावून. आजकाल तू नुसतं जांभा देत राहतो दिवसांना. रात्रीचं काय काय गडबड काय माहिती झोपतो का नाही झोपत. अरे होय बरं येऊ का मग मी जाऊन. हा जा बरं चालेल. लय बुंदीच्या नको खायचं मागं लागू. नाही आता पोरं सोरं काय पहिल्या पंक्तीला जेवण लिहून वाढायचं नको मागं लागू. नाही मी तेच करतो ना. मी काय करतो फक्त तोंड दाखवतो आणि जर पंगत चालू असली आपण येतो निघून. येऊ का मग. हा ये चालेल. फोन तरी करतो. हॅलो आता एक जण गेलाय आता सुपारीला. मी मुद्दाम म्हणलं मला दुखत आहे असं होतं तसं होतं मी घरी थांबेले बघा. नाही आहे घरी आहे पण त्यांना कुठंतरी कामाला लावून देतो मी आपला दिवस मोकळा ना असं. नाही आताच नको येऊ थांब ठेव. एक काम करा ना हा ते बचत गटाकडे जायचंय आज चला ना. हा चला ना जाऊन येऊ मग. हा भाऊजीला बी सांगून जाऊ. काय ते आमच्या बचत गटाचं थोडं काम आहे तर आम्ही जाऊन येतो. ते रोप चिमटायचं होतं ते कोणतं कांद्याचं? नाही हो, आमचे हे काम आहे आमचे पैसेच जरा काम आहे बचत गटाचे पैसे येणार आहे आमचे. ते ग्रुपचे पैसे आता ना वाटून घेतो आम्ही ते. बरं बरं जा मग. हा मग आणि मी काय तू संध्याकाळ पोच काय येऊ नका कामच या करू पूर्ण. हा संध्याकाळ नाही म्हणजे तुम्ही रोज चक्र मारते ना. 2-4 तास कसे लागणारच बरं का आम्हाला बँकेचं पण काम आहे. आवरलं का मग येतो. तरी 2-3 तास जातील 2-3 तास जातील आम्हाला. आणि एक काय त्या रकमेची पोर बाळातीन झाली ना हा तिचं शिथिल झालं दवाखान्यात तिकडे चक्कर मारून ये. तुम्हाला बरं साऱ्या गावाची निरपया त्या. हो जाऊन द्या ते पाहू आता आमचं काम लवकर आटपलं तर जाऊ नाही तर काही काम नाही. आणि येताना त्यासाठी कमी होती ना का येऊ. मग काय नाही तुमचं बँकेचं काम आटपलं का रकमेचे पुरी का जा तिकडून पुढं सगळं ते फिरा बाजार फिरा चांगला भाजीपाला घेऊन द्या खायला घरी. संध्याकाळचा स्वयंपाक कोण करीत लिडर. हा पाचलाय ना तुम्ही. मग येतो ना मग. आता काय 10 वाजे आता 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत येस नवरा. तुम्ही काय करते तो तर करतो आरामात होतं काय करतो जाऊ दे. आता घरी राखायला कोण आहे? त्यांना बरं नाही जाऊ दे. चला चला बरं झालं आता काम लागायचं आधी यांनाच काम लागलं. हां देव आपलं भलेवच आहे. बरं बरं देव आपलं भलं करो. आता तिला फोन करतो डायरेक्ट आता विजय हाणतो आता वेळभर 5 तास आता मोकळंच आहे. हॅलो हां गेले बघा सगळे एकटंच एक घरी आता तू आणि मी. आता काय मध्ये कोणी उंदीर सुद्धा कार पडायचं नाही घरात आता. हां चालेल ये लवकर. हां हां चला पटक्यान आधीच लय ना टाइम झाला आपल्याला. हा ना. आणि तिथं काय अहो पण अहो ते आधार कार्ड पॅन कार्ड दोघींचं राहिलं का काय आपलं. बया नाही उठलो चाललो तसंच गडबडीमध्ये. तुमच्या डोक्यात का पाणी झाले का. याच्यात फोटो नाही पण मग जे महत्वाचे कागदपत्र आहे ते ठेवून तुमचा फोनही नाही घेतला तुम्ही तर. मी नाही घेतला बाई. मी म्हणले तुम्ही घेल असेल. आता मला वाटलं फोन मध्ये आहे का काय. वा घेऊन या वा. मी इकडे थांबू का. नको चालत तुम्ही. नाही बाई मी एकटी नाही जात. ते कुठं ठेवले तुमच्या हाताने तुमच्या कुठे शोधू मी. तुम्ही ना लय आत बी त्या बाई. माझं तरी आहे याच्यामध्ये तुमचे नाही ना पण मग चला आता घेऊन तुमचीच पाहावं लागेल मग मला. बरं टाइम
अरे ते जास्त टाइम झाला मी लय डोकं लावलं काय त्यांना दिलं सगळ्याला बाहेर काढून कुठे गेले सगळे ते गेले बाजारला हो का आपलं लपड त्यांना माहितीच नाही अजून आणि कळून द्यायचं नाही असंच करायचं रोज हो का मग रागवली का ती पहा काहीतरी गडबड करत होते गडबड ऐकलं मी अरे ताई रागवत होती तिचं टोन पण पडलं मला काय वाटलं की ते त्यांना समजलं काहीतरी असं नाही अरे असं राहत असं चला ना आता देते ना. चला चला पटक्या एक काम करा तुम्ही पहा बरं घरात कुठे पिशवी बिशवी तुम्ही ना लई अलपाटीची कामं करीता बरं का अहो, आता मला काय माहिती माझं होतं पण मग तुमचं नाही लक्षात राहिलं हो बाई डोक्याला मला ताण होतोय रीच. आता काय करावं मला लय मस्त वाटत झालं का? झालं करून चुळून जाऊन काय पाटण चुळून झाली का अरे तसं नाही ते ना तिच्या डोळ्यात काहीतरी गेलं डोळ्यात बया काय गेलं पाहू इकडे ते डोळ्यात पाहिलं ना सरी लाज लज्जा सोडली जिबीला काढतो जिबीला आता ना अहो भाऊजी तुमचं वय काय तिचं वय काय पटत हो तुमच्या बुद्धीला त्याचं काय हा ते काय झालं ते डोळ्यात काहीतरी गेलं तुम्ही गप्प बसा. त्या दिसलं मला खाली झोप मी डोळ्यामध्ये पाहतो काय भाऊजी आम्ही काय दूध पेते बच्चे का इतकी रडली पाठ चुळून मी शांत केली मला बाय थांब त्याला काय झालं डोळ्यात पाहते ना हो हिच्या डोळ्यात लय लाल झाला डोळा कोणच्या डोळ्यात गेलं का? इकडं. याच्यात गेलं का? अहो काय पाहते द्या ना मुसड्या दोनच्या देऊ का ते? अगं मी जिबीना काढलं जिबीना जिभेने काढलं कणू आता कणू का ग? हाय. मी आतापर्यंत त्यांना दोघा नवरा बायकोला नाव ठेवत होते म्हणायचे नाही हे खोटं आहे माय बहीण चांगली हा तू तर आता डायरेक्ट लाज कुठे ठेवू ए पाहुणे मात्र हात नाही टाकू पाहुणे मात्र तुम्ही तर पाहुणे बोलूच नका ओ भाऊजी तुम्हाला पटत का काही हा? लाज वाटत का वाटते काही बहिणी सारखी तुमच्या लेकी सारखी ना हा का तुम्हाला काय ती हे वाटून राहिली का हा लहान आहे ना ती अजून लाज नाही वाटत आहे असं करायला रडत आली म्हणून मग दाजी हो मला बघ कशी दात खाती ती माझ्यावर मा तुम्ही डोळ्यात काहीच बोलू नका आता मी माझ्या डोळ्याने पाहिले ना चित्र आता तिचा असा भेद पाहते ना मी ती जाऊ दे आता मला बोलायला नका लावू ऐक ना काय ऐक नाही तिला आपल्या गावात मागणं पाहिले मी मागणं काला पाहते आपल्या गावाच्या गावात तिला मागणं मग काय आपल्या लक्ष राही ना तिच्यावर हा ना ओ भाऊजी मला हाय हो काही चार लोक पाहता ना शेजारी पाजारी काय म्हणतील आणि हिला अक्कल आहे का का हो? हा शरम नाही वाटली का असं करताना तुम्हाला हा अहो मी त्या दोघा नवरा बायकोंचं खोटं मानित होते हा चालले कुठे इकडे कानी कानी हा का गं? गेली ते फार नको केलं हा? मार नको मार तिच्यावर मला मार असं तुम्हाला नाही तुम्हाला तर आता अहो ताई परत गळ्यात धरलं तिने गळ्यात पडून राहिली ती अगं ते पाहुणे पाहुणे लेकरू ते मारू नका अगं पाहुणे लेकरू ते अगं पाहुणे ते पाहुणे पाहुण्याला मार द्या इकडे तू इकडे धर राहिला धर काय झालं हा ते ना तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं ते मी काढत होतो डोळ्यामध्ये नाही अहो चोळा इथं बसले होते दोघं हा मग मी सांगत होतो ना तू पण विश्वास ठेवला नाही माझ्यावरती हा ना वहिनी मी पाहिलं होतं खिडकीतून त्या दिवशी भेटलं का आता झालं पाहिलं. कस का आता मी पाहिलं नाही, नाही, तुमचा भाऊ एवढा पिकून गळाय झाला त्याला लाज नाही वाटत अरे नालायक जातीच्या मी याला 1.5 महिन्यापासून बाहेर जाय ना मला काय होतं माहिती का तुमच्या ओळखी पाळखी होती थोबाड कसं करू राहिली? मी काय होईल? ऐका ना सकाळी खिडकीतून पाहिलं होतं ना मी बरोबर पाहिलं होतं तेव्हा ही पळाली आहो मला तर असं वाटतं हे बघ मला कशी करते पाहिजे नाही काय वहिनीत काय कमी आहे मी काय तो मा आता नाही नेऊन घालतो पुढं मा आता नेऊन घालतो पाहिलं का पाहिलं तुम्ही काय चालले चान्स मारायचा जेवण वाढलं का तिला पंगत आहे का तुमची हा तुमच्या हातात नेऊन घाली त्या बरं ती आपल्याकडे एवढे दिवस राहिली ओ ना बाई का बसा तिला राही कपडे उपडे घ्या आणि नेऊन घालतो राहायचं कारण मला कळलं होतं वहिनीला कळत नव्हतं वहिनीला 8च्या दिवस परत येऊन भेटायला आलं आपल्याला पाहिलं का तिला ना अहो, माप काय कमी होतं काय कमी होतं? तिला ना बहिणी शिवाय करमत नाही बहिणी शिवाय करमत नाही तिला बहिणीशिवाय या घरातलं करमून गेलं तिला आता विचार तुम्हाला सांगते माझी बहिणीने 1 सेकंद सुद्धा इकडे राहणार नाही आणि तिला आहे ना आता इकडे इकडे बस होती इकडे बस बरं का? उठा तुम्ही नाही वहिनी उठा तिथे जाऊन नाही करमत याला करमत नाही त्या त्याची पोटच कळ लागली पाय आई रे बसा अगं मला तुला मला ती पळून राहिली धरून बाथरूमला तिला. जाऊ दे बाथरूमला मी तुम्हाला सांगू का आता
मी बी राहत नाही इकडं. अहो याला आहे ना अजून नाही, 4 हो. बायांजवळ जाऊ द्या. नाही, पुढे हो, गेली नका, आता. नका, नका. वहिनी, वहिनी, पुढे गेली कुठं आता? पोर जीवाचं काहीतरी करून घेईन जीवाचं काहीतरी करून मी घेईन काय म्हणते तिने जीवाचं केलं तुमचं काय नाक झालं? आपल्याला आकडे बांधल्यावर तिला ती आपल्या असं घरात होतं कशाला करतो मग तिच्या डोळ्यामध्ये गेलं मग कसं जाऊन द्यायचं ओ भाऊजी पाहिलं का? अहो घर इकडं खाली पडून डोळ्यातलं कचरं काढलं. लोखंडी पडेल असेल ना नाही लोखंडी पडून कचरा काढतो कचरा लई लई चाळे चालू होते कवाचे लाज वाटते बिचाऱ्या त्या बरा एक वेळ ती बाई बरी नाही तर एखाद्याचा खून पडल. मी तुम्हाला सांगू का जाऊ बाई आता मला राहतच नाही या बाबावर आहे ना एवढा संसार केला एवढ्या वर्ष पण यांनी माझा घात केलाय आता हा यांनी माझी बहीण सुद्धा सोडली नाही मला याच्या संग राहायचंच नाही. हो आता नका आता कसं काय वाटतं आता लोक पोट दुखत होते वहिनी काय म्हणते ऐक जरा नाही, मी जाणारच आहे. लय मला जुलाब झाली. राहतच नाही आता. नाही पण आहे ना तुमच्या नाही, भावाची काय आला? सवयच लई तू गेली मग त्या पुला राहून दिलं हो, पण तो माझं- काय म्हणतो पाय काय म्हणतो पाय काय त्या पुला राहून दिलं बाकी तुकडे मग ही कुठं गावाला गेली बाकी कोण करून तिला राहून देऊ रे रे. मी आणि मी माझं काय संबंध तुमची बाई काय तुम्ही खुशाला असं बोला त्या नाही मी पटत जाऊ का? का? तुला नाही म्हणत त्या पोरीला म्हणतो तो हिच्या अहो, ते बहिणीला. मला म्हणत्या ही पण गावाला गेली तर माझ्या भाकर तुकड्याचं काय सोय पाहिलं का? एक काम कर ऐका ना बायको करून दे एक काम कर मामीची अडचण मामीला तिकडे जाऊन येऊ आपण पण ना मामी. माझ्या यायला रिकामी नाही तुमच्या दारामध्ये माय आई बाबा असे नाही बाडकाव तुमच्या दारात यायला फक्त या कुत्री निशाण खाल्लं हिच्याकडे मी पाहते ना आता आणि तुम्ही ना दुसरी बायको करून घ्या मी चालले आता बरं का हो नाही हो काय नाही नका हो यांना नका फुकटच्या नका भाकरी नका घालू. ऐका हो नका जाऊ दे त्यांच्या काही नादी या लागत जाऊ दे ना मेलेला ऐका ना अरे कार्य करायच्या लायकीचा हा याला नाही, ना भाकर दिवस बरं का एक काम कर आपण आता वहिनी नाही. आम्ही काय राहतील तुमच्या आपला पाहिली करून घ्यायचं त्याचं एक- करून. नाही हो व्हायलाच नाही तुम्ही नका जाऊ तिला काढून द्या आता. काय रडून नाटकं- वनवास दिला मला वनवासी ना वनवास काय रडून नाटक चालले हा? नाही नाही आता आहे ना मला नाही राहायचं वहिनी तुमच्या मध्ये नाही राहायचं मी केले इतके दिवस ती पण कशी पाहू राहिली पा तिला आणा इकडं इकडे इकडे ये इकडे तुला गरज पडेल आमचं ये इकडे का गं? कुठं ऐ, कुठं चालले या ना इकडे तुला लाज नाही वाटत? तुम्ही कुठं चालले एड बसा अगं लय पोट आटून आई बाई, येतं. राहिले बहीण आहे ना मी. असं तू आता पळू नको बरं का लय पोट आटून आले इड बस बस त्याने मला ते गेलो त्यांनीच तुला बळजबरी काय केली का? काय केलं ओढलं हा? हा ना तू का लावलं का शेण खाती का तू गु खाती का तू तर बस ना आता इकडं माफी मागते चेटीत आग मी माफी मागते माफी मागती माफी मागती माफी मागती मार नको लाखाचं लेकरू ती लोकांचं लेकरू आहे ते मग हे नाही कळत का जवळ घेताना 2 मिनिट एक काम कर तरी म्हणले बाई. पप्पी घ्यायला दे त्याला पप्पी घ्यायला दे मी म्हणले का हिला नेऊन घालते हिला नेऊन घालते का हा बाबा नाही राहू दे नाही राहू दे तो त्याला पप्पी बहिणीला. घ्यायला लागत हा? मारायला लागत जवळ घेताना लोकांचं लेकरू काय नाही पाहू दिसलं राहिली? काय पाहू राहिली हा जवळ घेताना लोकांचं लेकरू कळालं नाही का आता डोळ्यात बंद कचरा गेलो काढून नाही का अहो काय बोला म्हणे ती का साली अर्धी घरवाली राहते तुझं पुरी करून घेतली हा? कचरा तो बाहेर काढायचं नड पार पलंगावर तुला लगीन करायचं का यांच्या संग कर ना. माफ कर ना मला ते नाही, कर ना बाय तू मानावऱ्याला काल मानावऱ्याला काल चिटकती ग तू कोणच्या तोंड मानावऱ्याला काल चिटकू राहिली त्याला कसला चिपकेल मा चालली चिटकत कोणच्या तोंडाने माफ करू गं तुला हा पाठवा इज्जत घातली ना माझी या बा कशी करू राहिली पाहते हा? हे काय शोभता का कचरा पाहिजे कनवा आत्ता निघला अहो काचा कचरा बापरे. अहो ते मागाशी आंबा खायले ते दशी हा कचरा म्हणे काय खोटं बोला त्या एवढा मोठा कचरा गेला होता तिच्या जमलं डोळ्यात यालाच हा? जमलं यालाच म्हणलं हो डोळ्यात कचरा काय जिबिनी काढते काय काय भाऊजी अहो मग पट काय वहिनी का पायाने गाडीचं का जीबी नाही ना काय त्याला हाडणे राहत नाही तो असं सगळं काम जीबीनाच करतो त्याला हाताने जमतच नाही. कसं काढतात त्यांचे कचरा गेलं डोळ्यात हे तू गप. गप्पना हा. बरं मी काय म्हणतो आता सगळे गोळ्या मिळाल्या ना 5 जणी ना काय ते मटण बिटन ना ते माया पोटात हो. आहे ना गाड आपल्याला राहायचं नाही एकत्र बरं का विषय बोललो राहिला बरं का बाबा विषय नाही बदलू हा बाबा काय याचा लापटपणा सोडित नाही माग त्या ठकीवरून घरामध्ये तिकडं पाय अहो मी काय सांगते हिला हाकला ना घराच्या बाहेर नाही, नाही, एवढे हिला राग का झाले. मी 4 महिने माहेरा गेले होते आणि आता यांनी मा बहिणीला सोडले नाही आणि ती कारण ती तशीच आहे मी चालले निघून हो, नाही, नाही, दुसरी नाही, बायको नका. करून द्या. नाही भाऊ नाही आम्ही नाही सांभाळणार याला आम्ही एक काम करा एक काम ताई करते, ताई करते. नाही नाही हिला मी काय म्हणतो हा. ही आल्या पण मी ठेकी सोडली का नाही पाय पाहिलं का म्हणजे याची एक लपडे नाही ना अहो, पण तुम्ही विचार करा ना, तुमचा भाऊ आहे ना तो हा, मी जीव आता देऊ का? मोठा पडला लहान असं 2 सपाटे दिले असते करू का माझ्या जीवाचं काही करू का करू का मी एक काम करा हिला या बाय. हिला करा. अक्कल नाही का तुम्ही हाय, त्या आमच्या माणसाला अक्कल काढते तुझी अक्कल कुठे गेली वहिनी अक्कलीची कांदी हिला हाकलून दे जाय का बाई बाहेर जाय या आमच्या बाबाला मध्ये आहे नको ना, पडतो याला बी राहू दे आणि मी हो नाही तुम्ही नका नाही, जाऊ. पुढे हिला काढा. वहिनी. काळं पांढरं दोन खरं. मिनिटं. बस खाली मी जाते घरात होय ना तुम्ही नको बघ. जाऊ. मी जाते जाय तू बॅग भर काय बाई जाय बॅग भर
जा बॅग भर वय बॅग भर वय तुला जायचंय ना बॅग भर बघा तू ना डायरेक्ट रेल्वे खाली जाऊ तुम्ही आम्ही ना अकस्मात मृत्यू घुसून करून देऊ. अहो काय पटत का काय पटत अरे बाबा ती चांगली कामधंदे करते बरं ऐकू घे तिला विहिरीत उडी टाकली फाशी घेतली जीवाचं काय केलं तर आपाक घरदार बसेल माहिती का. अहो म्हणजे तू फक्त मरच आता मी काही फाशी नाही घेत यालाच फाशी हा देते. चल नाही, नाही. अरे यालाच घे येसीस हा येसीस घे चल हिरी टाक. याला बाबाच ध्यानावर नाही राहिलेला हा बाबा